Good morning, everyone. Today I am going to teach you one words for a group of words. म्हणजेच आज आपण जे पाहणार आहोत ते आज आपण शब्दसमूह पाहणार आहोत. ओके, काय पाहणार आहोत आपण आज? शब्दसमूह पाहणार आहोत. आता ते कशा प्रकारे आहेत, म्हणजेच आपण एका शब्दासाठी आपण ग्रुपमध्ये कशा प्रकारे बोलू शकतो ते आज आपल्याला इथे पाहायचं आहे. फर्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू कॅचेस फिश. ओके, म्हणजे असा जो व्यक्ती तो काय करत असतो, मासे पकडत असतो, त्यालाच काय म्हणतो आपण इथे इंग्लिशमध्ये? फिशरमॅन. जो मासे पकडणार आहे त्याला काय म्हणतो आपण इथं? फिशरमॅन. ओके, म्हणजे अशा प्रकारचे वर्ड्स आपण आज इथे पाहत आहोत. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू कीप्स वॉच. म्हणजेच जो देखरेख करतो त्यालाच काय म्हणतो आपण इथं? वॉचमॅन. त्यालाच काय म्हणतो आपण इथे? वॉचमॅन. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू मेक्स स्पोर्ट्स. म्हणजे पॉट्स वगैरे जे काही मातीची भांडी वगैरे बनवतात, मडके वगैरे बनवतात, त्यालाच काय म्हणतो आपण इथे? पॉटर म्हणतो, म्हणजेच कुंभार. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू ड्राईव्हज अ बस. म्हणजे जे गाडी वगैरे चालवणारे असतात, म्हणजे जे बस चालवणारे असतात त्यालाच काय म्हणतो आपण इथे? बस ड्रायव्हर. त्यांनाच काय म्हणतो आपण इथे? बस ड्रायव्हर. जे बस चालवतात त्यांना आपण काय म्हणतो? बस ड्रायव्हर. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू व्ह्यूज क्लोथ्स. म्हणजे जे कपडे वगैरे विणणारे असतात त्यांनाच काय म्हणतो आपण इथं? विवर म्हणतो, म्हणजे कपडे विणणारे. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू सिंग्स. जे गाणे वगैरे गातात त्यालाच काय म्हणतो आपण इथं? सिंगर. त्यांनाच काय म्हणतो आपण इथे? सिंगर, म्हणजे गायक. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू रन्स. जे धावणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? रनर बोलतो. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू डान्सेस. जे डान्स वगैरे करणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? डान्सर म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू बेक्स केक्स. जे केक वगैरे बनवणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथे? बेकर. जे केक वगैरे बनवणारे असतात त्यांना काय बोलतो आपण इथे? बेकर. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू स्विम्स. ओके, जे पोहणारे वगैरे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? स्विमर. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू पेंट्स. जे पेंटिंगचं म्हणजे जे घराला कलर वगैरे देणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथे? पेंटर. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू राईट्स. जे रायटिंगचं म्हणजे लिहिण्याचं वगैरे काम करतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? रायटर, म्हणजे लेखक म्हणतो आपण. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू वर्क्स इन अ गार्डन. जे गार्डन मध्ये काम करणारे असतात त्यांना काय बोलतो आपण इथे? गार्डनर. ओके, गार्डनर म्हणजे आपण माली म्हणतो त्यांना. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? माली. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू ड्रेसेस द हेअर. ओके, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण इथं? हेअर ड्रेसर. ओके, यालाच काय म्हणतो आपण इथं? हेअर ड्रेसर. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू ओन्स अ शॉप. म्हणजे ज्याचं स्वतःचं शॉप आहे त्याला काय म्हणतो आपण इथे? शॉपकीपर. अ पर्सन हू ओन्स अ शॉप त्यांनाच काय म्हणतो आपण इथं? शॉपकीपर, म्हणजेच दुकानदार. अ पर्सन हू परफॉर्म्स मॅजिक. म्हणजे मॅजिक म्हणजे जे जादू वगैरे दाखवतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? मॅजिशियन, म्हणजेच जादूगार. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू रिपोर्ट्स न्यूज. जे न्यूज रिपोर्ट वगैरे देणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? रिपोर्टर म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू मेक्स शूज. जे शूज वगैरे बनवणं असतं त्याला काय म्हणतो आपण इथं? शू मेकर. जे शूज वगैरे बनवतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? शू मेकर. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू ऍक्ट्स. म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? ऍक्टर. म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? ऍक्टर. नेक्स्ट वर्ड आहे इथं अ पर्सन हू डायरेक्ट्स. म्हणजे डायरेक्टिंग करण्याचं जे काम करतात त्याला काय म्हणतो आपण इथं? डायरेक्टर म्हणतो. त्यांनाच काय म्हणतो आपण इथे? डायरेक्टर. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू वेल्ड्स मेटल. जे वेल्डिंग वगैरे काम करणार असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? वेल्डर म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू कीप्स अकाउंट्स. जे अकाउंट वगैरे हिशोब वगैरे प्रॉपर ठेवणारे असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं? अकाउंटंट. ओके, त्यांना काय म्हणतो आपण इथे? अकाउंटंट. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू इज अन एक्सपर्ट इन हिस्ट्री. जे इतिहास सांगण्यामध्ये किंवा इतिहासाची माहिती प्रॉपर देणारे असतात त्यांनाच काय म्हणतो आपण? हिस्टोरियन म्हणतो. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हू इज इन अ चार्ज ऑफ अ लायब्ररी. म्हणजे लायब्ररीचं काम वगैरे बघणार असतात किंवा जे ज्यांच्याकडे लायब्ररीचा चार्ज असतो, पूर्ण देखरेख लायब्ररीची करणार असतात त्यांना काय म्हणतो आपण इथे? लायब्ररीयन म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन हू इज इन अ चार्ज ऑफ अ लायब्ररी. म्हणजे ज्यांच्याकडे लायब्ररीचा चार्ज असतो किंवा जे लायब्ररीची देखरेख करतात
त्यांनाच काय म्हणतो आपण इथं लायब्रेरियन म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हु रिसिव्ह अँड पे आउट कॅश. ओके, म्हणजे जे कॅश देणं किंवा रिसिव्ह करणं त्यालाच काय म्हणतो आपण इथं कॅशियर म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण इथं कॅशियर म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे इथे अ पर्सन हु प्रॅक्टिसेस लॉ. जे लॉची म्हणजे जे काही कायद्याची जे प्रॅक्टिस करत असतात त्यांनाच काय म्हणतो आपण इथं लॉयर म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये अ पर्सन हु लुक्स आफ्टर शीप. ओके, जे शीप वगैरे पाहणार असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं शेपर्ड म्हणतो. ओके, शेपर्ड. नेक्स्ट वर्ड आहे प्लेस वेअर द प्रिझनर आर केप्ट. ओके, ज्या ठिकाणी कैदी वगैरे ठेवलेले असतात त्यांना काय म्हणतो आपण इथं प्रिझन किंवा जेल म्हणतो. ज्या ठिकाणी आपण कैदी वगैरे ठेवतो त्यांना काय म्हणतो प्रिझन प्रिझन किंवा जेल म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे ते अंडरग्राऊंड रोड, म्हणजे जो जमिनीच्या खालून जो रोड बनतो त्यालाच काय म्हणतो आपण इथं टनल. टनल म्हणजेच काय बोगदा. टनल म्हणजेच काय म्हणतो आपण इथे बोगदा, जो जमिनीच्या खालून रस्ता बनवलेला असतो त्याला काय म्हणतो आपण इथे टनल. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये अॅनिमल्स हु लिव्ह इन अ वॉटर. नेक्स्ट वर्ड काय आहे जे अॅनिमल्स पाण्यामध्ये राहतात त्यांनाच काय म्हणतो आपण ॲक्वेटिक अॅनिमल्स. त्यांना काय बोलतो आपण इथं ॲक्वेटिक अॅनिमल्स. नेक्स्ट वर्ड आहे इथं प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्या जागेला काय म्हणतो आपण इथं मदरलँड किंवा होमलँड. त्या जागेला काय म्हणतो आपण मदरलँड किंवा होमलँड. नेक्स्ट वर्ड आहे इथे हु वर्शिप्स गॉड, जे देवाची पूजा करतात त्यांना काय म्हणतो आपण इथं वर्शिपर. त्यांनाच काय बोलतो आपण इथे वर्शिपर. नेक्स्ट वर्ड आहे इथं वन हु राईट स्टोरी. नेक्स्ट वर्ड काय आहे वन हु राईट्स अ स्टोरी, जे स्टोरी वगैरे लिहितात त्यांना काय म्हणतो आपण इथं स्टोरी रायटर. त्यांनाच काय म्हणतो आपण इथे स्टोरी रायटर असं बोलतो. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये वन हु रिपोर्ट्स द न्यूज, जे न्यूज रिपोर्ट वगैरे देणारे असतात बातम्या वगैरे सांगणार त्यांना काय म्हणतो आपण इथं रिपोर्टर म्हणतो. काय म्हणतो रिपोर्टर. नेक्स्ट वर्ड आहे इथे मॅगझिन पब्लिश एव्हरी 3 मंथ्स, जे मॅगझिन आहे ते 3 महिन्यामध्ये पब्लिश होत असतं त्यालाच काय म्हणतो आपण इथं क्वार्टरली म्हणतो. त्यालाच काय बोलतो आपण वर्ड आहे इथे क्वार्टरली. ओके, अशा प्रकारे आपण जे आज पाहिलेले आहेत ते शब्दसमूह म्हणजे ग्रुपमध्ये आपण वर्डला कशा प्रकारे बोलतो ते आज आपण इथे पाहिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकताय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.